यानंतर होतकरू गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांना श्रावण मास कीर्तन सत्रातर्फे आयोजित जो निधी वाटप आहे त्यामध्ये आज आपल्या इथे मुख्य अतिथीच्या रूपाने उपस्थित असणारे डॉक्टर आलोक शर्मा आज आपल्या इथे उपस्थित आहे। तत्पूर्वी श्रावण मास कीर्तन सत्राचे अध्यक्ष श्री चंद्रकांत दादा शेंडे यांना विनंती करतो त्यांनी मंचावरती खुर्चीवर बसावं। श्रावण मास कीर्तन सत्राचे वरिष्ठ आमचे कोषाध्यक्ष काका यांना विनंती करतो त्यांनी इथे येऊन काका रत्नाबाग यांना विनंती करतो त्यांनी खुर्ची ग्रहण करावी। आणि ह्या शिक्षण सत्र समितीचे आमचे श्री मुकुंदराव पराडकरजी यांना विनंती करतो त्यांनी येऊन कृपया करून खुर्ची आसन घ्यायचे ग्रहण करावं। आजचे मुख्य अतिथी डॉक्टर आलोक शर्मा यांना मी विनंती करतो त्यांनी कृपा करून इथे यावं, मंचावर यावं। महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे अध्यक्ष श्री अशोक लेडकर यांनाही विनंती करतो त्यांनी खुर्ची ग्रहण करावी। आणि आमच्या सर्वांचे प्रिय श्री अभयजी पापरीकर अनेक संस्थांचे अध्यक्ष मानस भवन शिवाजी महाराज स्मारक समिती मुखबधीर संस्था भारत आपल्या भारतीय संघ त्यांनाही विनंती करतात म्हणतात। हा कार्यक्रम आता सुरू होत आहे। मी डॉक्टर आलोक शर्मा यांचा परिचय MITS मध्ये आर्किटेक्चर विभागाचे ते विभागाध्यक्ष होते आणि सध्या डायरेक्टर आहे IITTM म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टूर अँड ट्रॅव्हल्स मॅनेजमेंटचे। तेही सुद्धा आपल्याच परिवारातले म्हणून करतात म्हणून त्यांचं स्वागत करायला हरकत नाही। म्हणजे आपल्याला माहिती नाही आणि कोरोना असल्यामुळे कोरोनाचा प्रोटोकॉल बघत असताना जास्त त्याला काही कुठल्याही प्रकारचे औपचारिकता करताना माल्यार्पण करा त्यांचं स्वागत करता यावं असं मला वाटतं। माल्यार्पण करा ज्येष्ठ प्रांतात श्री राघवेंद्रजी यांना विनंती करतो की माल्यार्पण द्वारा श्री डॉक्टर शर्मा यांचं स्वागत करावं। जय जय रघुवीर या विद्यार्थ्यांना एक सांगू जातो श्रावण मास कीर्तन सत्रातर्फे समर्थांनी सांगितलंय जे जे आपणाशी ठावे ते दुसऱ्याचे शिकवावे, शहाणे करून सोडावे सगळेजण। विद्यादान हे अतिशय महत्वाचं एक कार्य आहे। नारायण असे विश्व याची पूजा करत जावी। नराची सेवा नारायण सेवा ही मान्य आहे, सर्व संतांनी मान्य केलेली आहे। मग त्यातला एक मार्ग आहे विद्यादान। त्यामुळे विद्येचं ज्ञान दान आणि त्या दानामध्ये येणारी जी अडचण आहे विद्यार्थ्यांना येणारी अडचण आहे ती अडचण दूर करण्याचा प्रयत्न श्रावण मास कीर्तन सत्राने केलेला आहे। तेव्हा त्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणी असतात। आर्थिक दृष्टीने अक्षम असणं, हुशार असणं, होतकर असणं, गरजू असणे काही त्यात चूक नाही। कधी कधी अक्षमता असते, प्रत्येक जण सक्षम असतो असं सांगता येत नाही। पण हा उतार चढाव एक प्रत्येकाच्या जीवनामध्ये लागलेला असतो, त्याला त्यांनी गहून घेऊ नये, त्याचा निगेटिव्ह मानू नये आणि नेहमी पॉझिटिव्ह त्याचा विचार करावा त्या भूमिकेतनं सुद्धा। त्या भूमिकेतनं श्रावण मास कीर्तन सत्राचं एक आपलं भाग्य आहे की अनेक टीचिंग लाईनीचे जे क्षेत्रातले जे बडी बडी मंडळी आहे ती आपल्याला मार्गदर्शन करू शकतात। त्या पोरांना मी विद्यार्थ्यांना विनंती करतो बरं, अनेक लोक आहेत। मला दातेसाहेब आमचे रविकांत दातेजी पण इथे आहेत की नाही? आज आहे की नाही? आता आहे ना? आहे ना? दाते साहेब आहेत जे स्वतः सारणी पॉवर प्लांट चीफ इंजिनियर पोस्टवर रिटायर झालेले आहेत। मला डॉक्टर डायरेक्टर म्हणून रिटायर झालेले, MPPचे डायरेक्टर म्हणून ते होते। आमचे डॉक्टर आलोक शर्मा हे दुसरे नाही आहेत, अगदी लहानपणापासून त्यांचे म्हणजे बंधुत्व प्रेम आहे, वडिलांवरती प्रेम आहे, अनेक कार्यक्रमांनी भाग घेतला। आज ते IITTM चे डायरेक्टर झालेले आहेत। म्हणजे काउन्सिलिंग विद्यार्थ्यांना कधी कधी काउन्सिलिंगची फार गरज असते। मी आपल्याला सांगतो आमचे श्रीकांतजी काटे इथे उपस्थित आहेत। पोरांना त्यांना त्यांचा हा समय म्हणण्यासाठी लोक जे रिस्पॉन्स द्यायला पाहिजे विद्यार्थ्यांना मिळत नाही। ते आज पोरांना बुक्स के प्रोवाइड करतात। 12th में और 11th में कोई कमजोर विद्यार्थी आर्थिक दृष्टि से उसको बुक्स की यदि जरूरत पड़ती है तो हमारे श्रीकांत जी काटे लाइब्रेरी मेंटेन की हुई है। इंजिन और इसमें किसी भी प्रकार के और भी प्रोवाइड करने को तैयार है। ते त्यांची तयारी आहे अशी इथे मंडळी आहे। मागे पाथर्डीकर आता रवी पाथर्डीकर यांचं ट्युशन्स चालतात, कोचिंग चालतं। ते MPPSC सारख्याला गाईड करा, त्यांनी सांगितलं निःशुल्क यावं पोरांनी, मी त्यांना गाईड करेन, कोचिंग करेन। पण एक सांगताना मला खंत वाटते की आपले पोरं ते फायदा घेत नाही त्यातून। कधी कधी खूप कन्फ्युजन असतं, त्या कन्फ्युजनसाठी त्यांनी काउन्सिलिंग करा, आमच्याकडे यावं।
इथे ती मंडळी नुसती आम्ही काही श्रीराम जयराम करत नाही. श्रीराम जयरामच्या माध्यमातून ह्या क्षेत्रात ती मंडळी जोडली आहे. श्रावणामध्ये नुसतं कीर्तन नाही, संतांना हे अभिप्रेत नाही आहे. संतांनी हा जो भगवंताने अधिष्ठान मानलाय त्याच्या मागाचा सामाजिक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक हे केलेलं आहे. एक समरसता चाललेली आहे. त्याच्या अनेक लोकांच्या अनेक अडचणी दूर करण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. ते अनेकसे घडले आपण पाहतो. ते त्या भूमिकेत आपण प्रांजळ प्रयत्न आहे. मी अधिक वेळ घेत नाही. आणि या भूमिकेतनं कुमारी स्वरांगी गलगले. फक्त एकच गोष्ट यंदा काही विद्यार्थी आहेत, पण यंदा कोरोना काळाची जी स्थिती आहे ती खरोखर दयनीय आहे. परिवारांची स्थिती खरोखर दयनीय आहे. म्हणजे अक्षरशः तोडून टाकलंय परिवारांना. त्या भूमिकेत आपण हे आयोजन केलेलं आहे. म्हणून आपण म्हणतो होतकरू, हुशार आणि गरजू. आता हे ऑब्लिक पण जाऊ शकतो मध्ये मध्ये आणि एक सुद्धा जोडू शकतो. लक्षात घ्या आपण मराठी भाषेची गंमत. हुशार असू शकतो, गरजू असू शकतो आणि होतकरू असू शकतो. किंबहुना खरोखर गरजू असेल नसेल तरी आपण थोडीशी यावेळेस मदत करण्याचं ठरवलंय. कारण स्थिती फार नाजूक झालेली आहे. आणि आणखी नाही हुशारचा आपण याच्यासाठी यावेळेस क्रायटेरियावरती जास्त जोर देता येत नाही की सगळ्यांचे जनरल प्रमोशन झालेले आहे. त्या जनरल प्रमोशनमध्ये सगळ्यांना 80च्या वरती 90 किती त्यांच्या ट्रान्सपरन्सी त्याच्याबद्दल आपल्याला काही म्हणायचं नाही. पण आता जी स्थिती आहे ती नाजूक स्थिती आहे. ती बघत असताना आपण सगळ्यांना मदत करतो. जेवढे ज्यांनी आपल्याला ऍप्लिकेशन दिल्या मदत की आर्थिक मदत की जिन्होंने हमसे अप्लाई किया है उनको हमने 100% लोगों को जो है सबको मदत देने की ठानी है. कुमारी स्वरांगी गलगले 84% इथे मार्क्स आहेत. क्लास 11 मध्ये आहे आणि तिने जी अपेक्षा केली है. अगर आपण मला पुढची रक्कम अशी का तो हमने 100% की लोगों को मदत की जिन्होंने डिमांड किया हमने 100% को दिया है. तिने अपेक्षा ठेवली आहे 3000 रुपयाची आणि 3000 रुपयाची आहे ते मानधन. स्वरांगी गलगलेला आपण श्रावण मास कीर्तन 17 देण्याचं ठरवलेलं आहे. तेव्हा मी स्वरांगी गलगलेला निवेदन करतो. श्री अरुण जोशी आमच्या समाजातले प्रतिष्ठित व्यक्ति है. दूसरी बात हम जो आर्थिक मदद करते हैं वो बालकों को या उनके पेरेंट्स को नहीं करते. समाज का जो व्यक्ति रिकमेंड करता है उसके हाथ में वो पैसा देते हैं. वो पैसा उस जगह वो जमा करे और उसकी रसीद श्रावण मास को बाद में आकर दे. एक महीना भर का उसका पीरियड रहता है ताकि ट्रांसपेरेंसी मेंटेन रहे और उस पैसे का कहीं गलत दुरुपयोग न हो. ये इसके पीछे का लॉजिक है. मैं स्वरांगी गलगलेला आमंत्रित करतो आणि श्री अरुणजी जोशी यांना विनंती करत हूँ स्वरांगी जोशी पुढे गलगले पुढे त्यांनी यावं आणि अरुण दादा जोशी यांना विनंती करतो त्यांनी यावं आणि स्वरांगी गलगलेचा मानधनाचा जो आहे तो त्यांनी घ्यावा. मी रत्नबाकी काका यांना विनंती करतो त्यांनी या स्वरांगी गलगलेला तो मानधनाचा लिफाफा तुमच्या सगळ्यांनी एकच ठिकाणी सगळ्यांना नमस्कार करावा. रत्नबाकी काकांनी स्वरांगी गलगलेचा जो लिफाफा तो अरुण दादा जोशी यांना द्यावा. तो घे बेटा त्यांना दे. जय जय रघुवीर समर्थ. सगळ्यांनी डॉक्टर दोन्ही स्वागत करावं. चांगले माणसं सगळ्यांचे त्यानंतर श्री ऋतिक मोटकर तो जो एनवलप आहे तो अरुण दादा जोशींना देण्यात यावा. नंतर ते त्याची जबाबदारी त्यांची आहे. ठीक आहे. श्री ऋतिक मोटकर हा बी फॉर्मामध्ये MIT युनिव्हर्सिटीमध्ये 3rd इयरचा 86% यांनी 2nd इयरमध्ये अचीव्ह केलेले आहे. 2 वर्षापासून हा शिकून राहिलेला आहे. मागच्या वर्षीला मदत केलेली होती. मी दत्तात्रय भालेराव यांना विनंती करतो. एक समाजातला आमचा प्रतिष्ठित व्यक्ती ते मना जंगलाचे परिपाल दिधारे सतत झिजत असतात समाजासाठी. आमचे महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे सचिव आहेत आणि महाराष्ट्र ब्राह्मण सभेचं कार्य केवढं मोठं प्रत्येकाला कल्पना आहे. औषधिक कार्य करतात ते दत्तात्रय भालेराव आमचे उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो आमचे अध्यक्ष शेटे साहेब त्यांना विनंती करतो त्यांनी श्री रितेश मोटकर यांना 11,000 रुपयाचा आपण लिफाफा त्याचा मानधनाचा जो देतो आहे तो दत्तात्रय घ्यावा आणि नंतर लिस्ट भरून आपल्याला हे आणून देतो. त्यानंतर कुमारी लक्ष्मी भोसले ते लिफाफे त्यांनी दत्तात्रयजींना द्यावे आणि ते त्या पद्धतीने भरून आपल्याला ते करतील. लक्ष्मी भोसले. श्री अमित भोसले इथे जर असतील तर त्यांनी इथे यावं. अमित भोसले आहे का? अमित भोसले पुढे काय नाव आहे? जयश्री भोसलेंनी यावं. 9th मध्ये ही मुलगी शिकते आणि हिने 2,000 रुपयाची डिमांड केलेली होती. ती आपल्याला असं वाटलं की योग्य आहे. तिथे पूर्ण रक्कम देते 2,000 मानधन श्रद्धे कीर्तनकार
नारायण गोलडींच्या हस्ते ते कुमारी लक्ष्मी भोसले इतका सत्कार करता येते. एक मिनिट. कारण असं झालेलं आहे काही ठिकाणी नाही तर त्यांच्या 1,000 रुपये दिलाय आणि त्यांनी बरोबर प्रामाणिक प्रयत्न केले की प्रत्येकाला आपण 5,000 कोणाच्या असं देतो मग 1,000 रुपये का, तर तिने अपेक्षाच 1,000 रुपयाची केलेली हे लक्षात ठेवावं. त्याच्यामागे आणखी कुठलीच काही म्हणजे पारदर्शिता आहे. सुरभी आवळे 8th मध्ये तिने 3800 रुपयाची अपेक्षा केलेली होती की आपल्याला योग्य वाटते. आणखीन श्रावण मास कीर्तन सत्राने योग्य त्या ठिकाणी फोन करून ही सुद्धा डिमांड माझी बायकांनी यांची चौकशी केलेली आपल्याला सांगतो आणि त्याप्रमाणे ती त्या रक्कम ती देण्यात येत आहे. एकच ठिकाणी नमस्कार करा बेटा प्रत्येकाचा. श्री सुरभी आवळे यांना डॉक्टर आमचे आलोक शर्माजी यांना विनंती करतो त्यांनी देते बांधनाचा लिफाफा तो अर्पण करावा. सुरभी आवळे अरुणदादा जोशी यांना विनंती करतो त्यांनी केअरटेकर या भूमिकेत इथे यावं आणि ह्या पोरांचा जो लिफाफा घ्यावा. म्हणजे नकळत त्यांचं लक्ष नाही आणि या पोरांवरती लक्ष ठेवून केअरटेकर या भूमिकेतून गरज आहे थोडीशी काळाची म्हणून त्यांनी ती भूमिका निभावली. लिफाफा त्या केअरटेकरने ठेवावा. थोडीशी योजना अशी आहे जे केअरटेकर म्हणून नेमतो त्यांनी तो लिफाफा ठेवावा. ते पैसे तिथे भरावे किंवा त्यांनी भरावे किंवा ती भरवावे आणि त्याची रसीद महिन्याभराला लवकर नाही अनंत मध्ये गणपती सगळे आहे त्यामुळे अशी घाई नाही पण ती जबाबदारी ठेवून ते लिफाफा करून बरोबर योग्य ठिकाणी जावा एवढं त्याचा मागचा प्रमाण मिळते. त्यानंतर उत्कर्ष खाजगीवाले तत्पूर्वी गंमत सांगतो. आता कनक खाजगीवाले म्हणून एक विद्यार्थी आपल्याला आहे. ही बीकॉम सेकंड इयरला आहे आणि तिचं ओव्हरऑल ते कॅरियर बघता ती डिस्टिंक्शन होल्डर आहे बीकॉम मध्ये सुद्धा. जे सब्जेक्ट्स असतात अकाउंट्सचे त्यामध्ये ती बरोबर खूप डिस्टिंक्शन घेतलंय. तिने डिमांड केली होती 7,000 रुपये मला बँकिंग ट्युशनचा पाहिजे. 7,000 रुपये हम बैंक जो कोचिंग करता है 11th 12th में लगती है वो कोई फीस कम रहती है लेकिन कोचिंग के लिए पैसे लगते हैं हम उसको प्रोवाइड करते हैं. तो उसने बँकिंग कोचिंगसाठी तिने ऐका पण गंमत अशी आहे ती स्वतःतून कन्फ्युज आहे आणि तिचा प्रामाणिकपणा एवढा आहे की तिने आता येता म्हणून लास्ट मोमेंटला तिने नाही म्हटलंय की मला नको. तिला पुन्हा मी सांगतो तिला आता गरज असेल तर काउन्सिलिंगची आमची गरज आहे तर आम्ही करू तिला काउन्सिलिंग. इथे चांगले शिक्षाविद आम्ही नाही करतो. शिक्षाविद आहे ओळखीचे आहे मठावर प्रेम करणारे ते मनोज पटवर्धन आपले अटल बिहारी वाजपेयीमध्ये असणार सगळे आपले मठाशी जुळले ते आज येणार होते आले ते मला कल्पना नाही. आज ऍडमिशन चालले आहे तिथे त्यामध्ये येऊ शकले काय हात जोडून विनंती करून गेले किंवा रिक्वेस्ट करून गेले. खूप लोक आहेत टीचिंग क्षेत्रातले काही अडचण असली तिने प्रामाणिकपणे यावं काय अडचण ते सांगावं. आणखीन काही कॅरियर काउन्सिलिंगच्या भूमिकेनं काय करू शकतो आमचे सर आहेत आलोक शर्मांसारखे लोक सुद्धा आपल्याला गाईड करतील. निसंकोच त्यांनी यावं येण्याचं काम त्यांना करावं लागेल. त्याच्यापुढे आम्ही अप्रोच करू शकणार नाही. आम्ही कळकळीची विनंती. उत्कर्ष खाजगीवाले भाऊ आहे 11th मध्ये शिकतो. त्यांनी कोचिंगसाठी जे आग्रह केलेला आहे पण एकंदर त्याचं कॅरियर बघत असताना श्रावण मास कीर्तन सत्रांनी 5,000 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि 5,000 रुपयाचा मानधनाचा लिफाफा आमच्या शिक्षण सत्राचे आहेत समितीचे अध्यक्ष श्री मुकुंदराव पराडकर यांच्या माध्यमातून उत्कर्ष खाजगीवाले रघुनाथराव देशपांडे यांचे केअरटेकर होते. आज तब्येत खराब असल्यामुळे आपल्या मठाशी जुळलेले खूप चांगले सामाजिक व्यक्तित्व आहे. त्यांचा फोन आला की मी आज येऊ शकत नाही त्याला आपण द्यावा तो लिफाफा ठेवून ठेवा. उद्या रघुनाथराव आहे त्यांना आपण जवळ जय जय रघुवीर करतात दोन्ही आपण त्याला संकोच करू त्यानंतर लक्ष अदालतवाले 8वी शिकतो 83% त्यांचे मार्क्स आहेत आणि यांचे केअरटेकर आहेत आमचे शशिकांतजी भाकरे आहेत आमचे श्रोता आहेत चांगल्यापैकी आणि शशिकांतजी भाकरे त्यांना मी विनंती करतो त्यांनी येऊन लक्ष अदालतवाले कुठे नाही बरं आपण ठेवा. 5,000 रुपये त्याचा लिफाफा आहे त्याला आपण ठेवावं आणि त्याचे योग्य ठिकाणी विनियोग करून आम्हाला द्या. श्री अभयजी बापरीकर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी लक्ष अदालतवाले लिफाफा शशिकांतजी भाकरे यांना द्यावा. एक मिनिट कुमारी हर्षिता कुलकर्णी आपण म्हणतो तो हुशार गरजू बोध करू. गरजू पण लोक कसे आहेत सांगायला ह्याच्याशी सांगतो की काही हा समाजातून पुढे यावे आणि अशी गरजा लोकांची भागवता यावी ही आमची. आपण जर कीर्तन ऐकतो त्या कीर्तनाच्या माध्यमातून हा समाज धर्म वाढला पाहिजे.
हमसे एसपी वाघमारे जी इनके आजोबा है, ग्रैंडफादर है इसके, और ये बच्ची ग्रैंडफादर और ग्रैंडमदर के साथ में नारायण वृद्धाश्रम में रहती है। आजी आजोबांची पण परिस्थिती योग्य नाही आहे, आर्थिकदृष्ट्या अक्षम आहेत, त्यामुळे ती त्यांच्याबरोबर राहते आणि म्हणून ह्याची हुशारी न बघता आजी आजोबांना सुद्धा गरज आहे, स्थिती फार गंभीर आहे, नाजूक आहे, त्यामुळे 7,000 रुपयाची मदत आपण करतो। मी अशोक आमचे खेळकर ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष यांना विनंती करतो की एसपी वाघमारेजींना जे 7,000 रुपयाचा लिफाफा या हर्षदा कुलकर्णीच्या मुलगींना द्यावा, नातीसाठी द्यावा। जय जय रघुवीर। चिराग गंदे, हा चिराग गंदे आपण एक 2 वर्षापासून ह्याला मदत करतोय। हा 11वी मध्ये शिकतोय आणि आपल्या समाजात यांच्याबद्दल प्रसिद्ध आहे केशवराव मुजुमदार यांना मी विनंती करतो की त्यांनी केअरटेकर म्हणून या चिराग गंधेंची लिफाफा 5,000 रुपयाचा जो तो आपण देणार आहोत। आमचे सदुया पुरंदरे यांना विनंती करतो की त्यांनी यावं। आमचे जे श्रोते आहेत ते सर्व आनंदी जयंती आहेत, त्यांना मी विनंती करतो त्यांनी केशवराव मुजुमदारांना तो मानधनाचा लिफाफा अर्पण करावा। जय जय रघुवीर। त्यानंतर श्री भावेश खंडकर, याला मी विनंती करतो, हा 12th मध्ये आहे, त्याच्या भावाने पण 2-3 वर्ष ज्याची मदत केलेली आहे ते 5,000 रुपये याच्यासाठी ते आमच्या समितीनं घेतलेले आणि चंद्रकांत मोगे यांना मी विनंती करतो की त्यांनी भावेश खंडकरचा मानधनाचा लिफाफा घ्यावा आणि हे करावा। श्री श्रीकांतजी काटे यांना मी विनंती करतो त्यांनी यावं आणि मानधनाचा लिफाफा करतो। मी सांगितलं श्रीकांतजी काटे हे लायब्ररी मेंटेन करतात, हुशार विद्यार्थ्यांना जर गरज असेल, गरजू विद्यार्थ्यांना जर गरज असेल तर त्यांनी पुस्तकं ते प्रोव्हाइड करतात आणि त्याचा सदुपयोग करावा म्हणून त्यांना इथे पाचारण करत आहे श्रीकांतजींच्या माध्यमातून। त्यानंतर 1 मिनिट थांबा। कुमारी लावण्या कोचकर 7वी मध्ये शिकते आणि तिला 4,000 रुपयांची मदत केली, श्रावण मास कीर्तन सत्रातर्फे करण्यात आलेली आहे। श्री अखिलेश जोशी यांना मी विनंती करतो की त्यांनी येऊन या लावण्या कोचकरला जे मानधन अर्पण करावं। श्री अखिलेश जोशी आमचे श्रोते नेहमी। या श्रावण मासाचं एक वैशिष्ट्य राहिलं, कोरोना काळ असल्यामुळे आपण 50 लोकांना जे काही परवानगी दिली होती, त्या परवानगीमध्ये काही 20-25 लोकांचे नियमित श्रोते होते आणि 20-25 फ्लक्च्युएट करायचे, त्यामुळे हे सत्र अतिशय योग्य रीतीनं पार पडलं। अखिलेशजींना विनंती करतो त्यांनी लावण्या कोचकरचा केअरटेकर चंद्रकांत मोगे येतात। कुमारी श्रेया सुभेदार आहे का? कुमारी श्रेया सुभेदार नाही, कुमारी श्रेया सुभेदार काय हरकत नाही, नंतर नाव घेतो। कुमारी कीर्ती आवळे 10th मध्ये शिकते, कीर्ती आवळे, हिला 10th मधून आहे, हिला 1,000 रुपयाची मदत करण्यात आली आहे। प्रश्न असा निर्माण होतो 5वी 9वी 8वी 10वी आपण 5,000 रुपये दिले, महिला 1,000 रुपये का? ही गव्हर्नमेंट स्कूलमध्ये आहे आणि हिची अपेक्षाच हिने 1,000 रुपये व्यक्त केलेली आहे। आणि काही लोक खूप प्रामाणिक आहे, खूप प्रांजळ आहे, त्या प्रांजळपणावरती प्रामाणिकपणा उल्लेख करतो, त्यांनी स्वागत करायला हरकत नाही। जेवढी त्यांनी गरज आहे त्यांनी मागावी, म्हणजे आपण ही साधं आणखी लोकांना आपण जास्तीत जास्त पसरू शकतो आणि खरोखर गरजू लोकांना ती मदत करू शकतो। तेव्हा या श्रेया सुभेदारचा हे करायला शरदजी बक्षी आहेत आमचे, त्यांना मी विनंती करतो त्यांनी येऊन ते लावण्या कोचकर, क्षमा करा, कीर्ती आवळेला देते मदत करावी। अरुणदादा जोशी यांना विनंती करतो की त्यांनी येऊन हा मानधनाचा लिफाफा घ्यावा। त्यानंतर प्रांजल सूर्यवंशी, कुमारी प्रांजल सूर्यवंशी आपण 2-3 वर्षापासून हे करतो, त्या तिची 10th मध्ये आहे। प्रीती तांबट यांना मी विनंती करतो त्यांनी यावं। आमच्यामध्ये आमचे ज्येष्ठ एक श्रेष्ठ एक श्रोता आहे पाटील साहेब, त्या पाटील साहेबांना विनंती करतो आपण यावं। पाटील साहेब आपल्या हातून जे मागणं पाटील साहेबांना विनंती करतो त्यांनी यावं आणि
मानधनाचा लिफाफा तो अर्पण करावा. आमचे नियमित श्रोत आहेत वयोवृद्ध ज्ञानवृद्ध आणि तपोवृद्ध हे काय चांगले पाटील साहेब आहेत. त्या पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण तिथे हा मानधनाचा लिफाफा देतो. आपण ते पाटीलांचे सासरे आणि अजय पाटीलांचे पिताश्री आहेत बरं आणि नेहमीच श्रोत आहेत आपल्याला त्यानंतर श्रेया सुभेदार कुमारी श्रेया सुभेदार काय विनंती करतो त्यांनी यावं. त्या 5,000 रुपयाचा जो मदत करण्यात आली. ज्या अधिष्ठानावर आपण बसलेलो आहोत या अधिष्ठानाचे जे पुजारी आहेत आपले मनीष सुभेदार त्यांची कन्या आहे. दोन्ही पुत्र शिकतात आणि त्या स्थितीमध्ये शाळेची जी स्थिती त्याच्यात बघत असताना आपण बघतो की शाळा सर्व्हिस सुटलेली आहे. अशा भूमिकेतनं तिला ही मदत करण्यात 5,000 रुपयाची मदत करण्यात येत आहे. केअरटेकर म्हणून आमच्या वाड्यातले श्री मनोजी आहेत का केअरटेकर म्हणून मनोज अग्निहोत्री यांना विनंती करतो त्यांनी श्रेयाचा लिफाफा घ्यावा मानधनाचा लिफाफा घ्यावा आणि योग्य ठिकाणी आपण नंतर भरूया. मी हे देण्यासाठी नाही तुम्ही केअरटेकर म्हणून घ्या घेतात. त्यानंतर मिताली व नम्रता काठे कुमारी मिताली व नम्रता काठे 8वी व 9वी मध्ये या विद्यार्थिनी आहे आणि एक जी सरावा स्कूलमध्ये शिकते आणि एक आता गजरामध्ये त्यांनी ऍडमिशन घेतलेली आहे. तेव्हा सुभाषजी मोरगावकर यांच्या समाजातले एक व्यक्तित्व श्री सुभाषजी मोरगावकर यांना मी विनंती करतो की त्यांनी यावं आणि केअरटेकर म्हणून तिचा मानधनाचा लिफाफा घ्यावा. आनंद भागवत यांना मी विनंती करतो त्यांनी म्हणजे ते हा लिफाफा जो तिला अर्पण करावा. दोघांचा एकत्र दोघी बहिणी आहेत म्हणून दोघांचा हा लिफाफा 3,000 रुपयाचा आहे. त्यांनी जी मागणी केली होती त्या पद्धतीप्रमाणे 3,000 रुपयाचा मानधनाचा लिफाफा श्री सुभाष मोरगावकर यांना जो श्री आनंद भागवत दिला आहे. त्यानंतर कुमार प्रथम सायकेडकर हा 11th मध्ये आहे आणि अतिशय हुशार विद्यार्थी आहे. म्हणजे आजपर्यंत हा 10वी पर्यंत 11वी पर्यंत शाळेमध्ये टॉपच करत आलेला प्रत्येक वर्गामध्ये. तेव्हा अशा विद्यार्थ्यांना आपल्याही काही अपेक्षा आहे की काहीतरी भविष्यामध्ये काही करावं. आणखीन एकच सांगतो की जर केलं भगवंताच्या रामरायाच्या दरबाराच्या आशीर्वादाने काही घडलं तर ज्योतिषे ज्योती जगात निघालो. आपली आपण जर सक्षम झालो तर ज्योतिषे ज्योती जगात निघालो एवढीच अपेक्षा तुमच्याकडे नाही. पुन्हा अशी द्वीप येथे प्रजल ज्ञान द्वीप तुम्ही प्रजल करत राहा अशी अपेक्षा आहे तुमच्याकडून. मी मोहन मसूरकर यांच्यामध्ये आहे त्यांना विनंती करतो श्रावण मास कीर्तन सत्राच्या वतीनं त्यांनी या बालकाचा सत्कार करावा आणि दत्तात्रय धर्माधिकारी यांना विनंती करतो केअरटेकर म्हणून यांचा जे मानधनाचा लिफाफा आपण घ्यावा आणि योग्य त्याचा विनियोग करून आम्हाला ती रसीद द्यावी. श्री दत्तात्रयजी धर्माधिकारी. आणखीन सुद्धा मी सांगतो जवळजवळ 1,00,000 रुपयाचा निधी ह्या वाटपासाठी आपल्याला तयार झालेला आहे. कर्तन धर्म साधन करायला हरकत नाही. जवळजवळ होतो ते अनेक वर्षापासून आपण करतो पण पूर्ण विनियोग झाला नाही. कारण यंदा ज्या पद्धतीने विद्यार्थी आपण अपेक्षित करतो कोरोना काळामुळे जनरल प्रमोशन त्यांना मिळाल्यामुळे ती जी पारदर्शिता आपल्याला अपेक्षित होती ती दिसली नाही आणि म्हणून आपण हा बघून करतोय ते काही चूक नाही. पण अजूनही समाजामध्ये काही खरोखर गरजू असे गेले असतील तर त्यांनी आमच्याशी संपर्क करावा. कारण स्थिती नाजूक असल्यामुळे आपण त्याच्यावरती विचार करू आणि विचार करायला हरकत नाही असं मी समितीच्या वतीनं करतो. अधिक वेळ काही घेत नाही. आमचे आजचे जे मुख्य अतिथी आहे श्री डॉक्टर आलोक शर्मा त्यांना विनंती करतो त्यांनी 2 शब्द इथे सांगावे. काहीतरी आश्वासन कुछ ना कुछ आपकी तरफ से हमको आश्वासन मिले और कुछ मार्गदर्शन मिले. अत्यंत आभारी हूँ मैं यहाँ विशिष्ट मंच का और आप सभी परिवारजनों का और स्पेशली भूपेंद्र जी राघवेंद्र जी का इतने पवित्र काम में उन्होंने मेरे को यहाँ बुलाया और अपना साथ में बैठने के लिए कहा. ये एक तो इस स्थान की पवित्रता ही अपने आप में मेरे को अभिभूत कर देती है. पहले
श्रावण मास कीर्तन सत्र का इस पवित्र कार्य में जो मेरे को इन्होंने यहाँ पर आपने बुलाया है, उसके लिए मैं आप सभी का आभारी हूँ। और इसमें सर्वश्रेष्ठ कार्य मैं सोच रहा था कि शायद ये होता कि जो आप सबने किया है, जिन्होंने ये जो बच्चों की शिक्षा में योगदान दिया है, किसी भी शिक्षार्थी के रास्ते में आने वाले किसी भी अवरोध को यदि हम दूर कर पाए, उसको कोई सहयोग कर पाए, तो इससे अच्छा काम क्या हो सकता है, इससे पवित्र काम क्या हो सकता है। और मेरी तो अपने माननीय श्री भूपेंद्र जी से ये प्रार्थना है कि ये जो भी प्रक्रिया है उसमें मेरे को हिस्सेदार बनाया जाए कि मैं उसमें कुछ कर सकूं आगे भविष्य में, जैसे जब भी आता है। दूसरा, आज शिक्षा के बारे में मैं सुन रहा था, समझने की कोशिश कर रहा था मराठी में। शिक्षा में आज बहुत सारे बदलाव आ रहे हैं, हम सभी देखें, सभी मेरे यहाँ से बहुत ज़्यादा अनुभवी लोगों के बीच में मैं खड़ा हुआ हूँ, ज़्यादा बोलने के लिए कुछ है नहीं, और बहुत सारे तरीके बदले हैं। शिक्षा के लिए आज हमें लोन की जरूरत पड़ती है, शिक्षा के लिए हमें स्कॉलरशिप के तहत काम करते हैं, शिक्षा कई जगह हमको शिक्षा की मार्केटिंग बहुत होती है और उसके तहत बच्चे अपनी लाइनों को सिलेक्ट करते हैं। और ये स्थिति आज की डेट में शिक्षा की देख रहे हैं, और इन सब में सही रास्ता बच्चे पकड़ पाए, इसलिए हम सब कोशिश करते हैं। अब मैं इस संबंध में मेरे को एक चीज ये जरूर नजर आती है कि मैं अपना अनुभव शेयर करना चाह रहा हूँ। मैं पिछले 1-1.5 साल पहले मैंने ये जो निदेशक का पद आया कि इसके बारे में माननीय मुख्यमंत्री ने बताया, उसको ज्वाइन किया था। और वहाँ मैंने ये देखा कि हमारे यहाँ IITTM जो संस्थान है उसमें सारी सीट्स भर नहीं पाती हैं। एक एंट्रेंस एग्जाम है, बड़ा टफ पड़ता है, 100-200 लोग उसी में रह जाते हैं। साथ ही जो रिजर्व कैटेगरी की सीट्स हैं उसके लिए कोई हमारे एफर्ट ही नहीं कर रहा था उसमें। बाकी सीट्स के लिए भी हम लोग कोई कोशिश ही नहीं कर रहे थे। कोई भी टूरिज्म प्रोफेशनल बनना नहीं चाहता है, जबकि पूरी दुनिया का जो डाटा कहता है कि 10.4% जो अपने शिक्षा के क्षेत्र में सबसे अधिक है, उससे निकले हुए प्रोफेशनल्स को 10.4% का रोजगार की दुनिया के रोजगार में हिस्सेदारी है। जो कुछ शहरों में तो कुछ कंट्रीज में तो 20% तक छूती है। इतना अधिक रोजगार टूरिज्म सेक्टर में है, लेकिन हमारे यहाँ जब बच्चा 12th पास करता है, डिग्री लेता है, तो उनको ये एक लगता है कि अगर इस लाइन में, अगर हम सब इसी लहर में बहे हुए लोग हैं कि इंजीनियरिंग मिली या मेडिकल मिला तो हमें लाइन मिल गई। इंजीनियरिंग में 80% तक जॉब नहीं मिल पा रहे। टूरिज्म में अगर हम इतना बड़ा हिस्सा है तो हम टूरिज्म में सोचते हैं कि शायद टूरिस्ट गाइड बनना पड़ेगा। ये टूरिस्ट गाइड इस लाइन में नहीं बनते हैं। आजकल कोई भी बच्चा किसी भी लाइन में किसी भी जॉब को छोटा बड़ा नहीं समझता, वो उसमें टूरिज्म प्रोफेशनल बनते हैं। और बाकी बहुत अच्छी लाइन है, इलेक्ट्रॉनिक्स की लाइन है। यहाँ पे 2 IIT कॉलेज हैं, एक इंडियन इंस्टीट्यूट ऑफ IITM है और एक IITTM है। जब मैंने इस संस्था को ज्वाइन किया तो मैंने देखा कि हम लोग सीट के लिए भरने के लिए ना तो टीचर्स कन्वे कर पा रहे थे, ना दुनिया जानती थी, ना बच्चे जानते थे क्या ये लाइन क्या है और इसके अंदर जाने का कोई मतलब भी है नहीं, ये पढ़ाते क्या है। यहाँ पे लगता है पढ़ाई होती ही नहीं है, ये किसी सरकारी संस्था है, कोई ऐसी है जिसमें कोई सरकारी काम होता है, ये संस्था नहीं। इस तरह का कुछ प्रभाव मैंने आसपास देखा और इसके लिए हमने थोड़ी सी ब्रांडिंग भी की, थोड़ा सा लोगों को समझाया भी, टीचर से भी मिले। और यहाँ पे भी मैं आप लोगों के बीच में, मेरे को कुछ नहीं आता है, इसलिए केवल यही बता रहा हूँ कि IITTM में हम क्या कर रहे हैं। इसलिए तो IITTM के बारे में मैं आपको ये बताना चाहूंगा कि इसमें बच्चे टूरिज्म प्रोफेशनल बनते हैं। और ये II कॉलेज है, हमारे कॉलेज में बहुत ही कम ऐसे कॉलेज हैं जिसमें पूरे देश के लोग आके पढ़ाई करते हैं। IITTM उसमें से एक ऐसा कॉलेज है। साथ ही साथ जो रिजर्वेशन कैटेगरी है उनकी हम कोई फीस नहीं लेते। पिछले साल हमने देखा कि उनके लिए 1 लाख रुपए जमा करा लेते थे। जैसा पुण्य काम हम इस समिति के द्वारा यहाँ कर रहे हैं, मैं देख रहा था कि हम एक अवरोध पैदा करते हैं बच्चों की पढ़ाई में। अगर हमारे यहाँ रिजर्व कैटेगरी के लिए फ्री में शिक्षा है तो हम पैसे क्यों ले रहे हैं?
तो मालूम पड़ा 1.5-2 साल लग जाते हैं सरकार से उनका पैसा आने में। तो बच्चा एडमिशन ले रहा है तो पैसा तो लेना ही पड़ेगा। मैंने कहा बिल्कुल नहीं लेंगे, हमारी 400 सीटें खाली भी तो जाती हैं भाई। तो हमने उसको मना कर दिया कि हम जो हमारे रिजर्वेशन कैटेगरी के बच्चे 70 में से 7 और 6 और 5 ऐसे आ रहे थे पिछले साल, और अभी भी हम 27-20 तक पहुंचे हैं। पूरे 70 बच्चे हम जिनका भाग्य और जीवन बदल सकते हैं, वो मालूम नहीं किस जगह, और उनको अगर हम हाथ पर जोड़ के भी कहेंगे कि यहाँ ज्वाइन कर लीजिए तो उनको लगेगा कि मालूम नहीं क्या मार्केटिंग की जा रही है। वो जीवन नहीं बदला जाएगा। ये जरूर कोई, इसके बाद फिर फीस है, आई इंस्टीट्यूट है, फीस के लिए भी, फीस भी जितनी भी है हमने उसके लिए रास्ता निकाला, क्योंकि आजकल फीस बहुत बड़ा क्राइटेरिया है एडमिशन लेने का। हमने कहा, हमने हमारे बैंकर से बात की, हमारा जो कैंपस है IITTM का, ये मल्टी कैंपस इंस्टीट्यूट है। यानी एक ऐसा इंस्टीट्यूट है जिसके कई कैंपस हैं देश के अलग अलग दिशाओं में। जैसे नेल्लोर में है, एक गोवा में है, एक भुवनेश्वर में है, एक नोएडा में है, और मुख्यालय ग्वालियर में है, जो माननीय श्री माधवराव सिंधिया जी के एफर्ट से ग्वालियर में आया। ये बहुत अच्छा था। देश के मध्य भाग में पहुंचा, जिस जगह से लिंक भी होते। इसके अलावा 2 कैंप ऑफिस भी हैं, एक शिलोंग में है, एक बोध गया बिहार में। तो ये इसका फैलावा है, और इसमें हमने बैंक से बात की, हमारे मल्टी कैंपस इंस्टीट्यूट में कोई बच्चा एडमिशन लेता है, जब उसके फादर के पास पैसे नहीं है, हम नहीं कहेंगे कि आप इतना पैसा लेके आएंगे, पूरा उसको लोन 2 दिन में अवेलेबल कराएंगे, और 2 दिन में अवेलेबल कराने के बाद हमें मालूम है कि 100% प्लेसमेंट देते हैं हम उन बच्चों का जो इसके योग्य हैं। उनको लोन दिलाने के बाद गारंटी उसकी खुद रहेगी। जब हम जॉब दिलवा रहे हैं और हम कॉन्फिडेंट हैं तो हम गारंटी क्यों नहीं लें। लेकिन हमारे कुछ सेंटर हैं जहां पर हम ये गारंटी नहीं ले पाते। जैसे नेल्लोर में कम है, हमारे यहाँ 80% प्लेसमेंट है, और भुवनेश्वर में भी 80% प्लेसमेंट है। तो इस कंडीशन में ग्वालियर के लोगों के लिए जरूर बोलते हैं, या ग्वालियर के सेंटर के लिए जरूर बोलते हैं कि आप पैसा मत दीजिए, लोन लीजिए, गारंटी हम लेते हैं, और अगर जॉब नहीं मिला तो पेमेंट भी हम करेंगे। हम ये भी बोलते हैं, ये केवल एक भरोसा कायम करने के लिए हम मुहिम चला रहे हैं। और ये संस्थान में निश्चित तौर पर मैं कुछ नहीं कर रहा हूँ, लेकिन जिस तरह का कैलिबर का टीचर का समुदाय है, और जहाँ जिस लेवल पे हम इसको ले जाने की कोशिश कर रहे हैं, हम सब लोग मिलकर, और जिस तरह की चीजें आप सबकी समझ में आएंगी तो आप भी इसमें हाथ बटाएंगे, तो एक ग्वालियर का एक नेशनल लेवल का संस्थान और आगे बढ़ेगा। तो ये आई इंस्टीट्यूट INI बनेगा, इंस्टीट्यूट ऑफ नेशनल इंपॉर्टेंस बनेगा, हमारे ग्वालियर का इंस्टीट्यूट। और इसमें एडमिशन में आगे जाके एडमिशन आसानी से संभव नहीं होंगे। आज सीटें खाली पड़ी हैं, 500 सीटें खाली पड़ी हैं, लोग जानते ही नहीं है। हमारी 1125 सीटें मल्टी कैंपस में से 500 सीटें खाली थी, और ये कोई आज नहीं है, पिछले मेरे आने से पहले से 5 साल से खाली चलती हैं, चलती चली आ रही कोई चिंता नहीं है। मेरा आप सबसे निवेदन है कि ये बहुत अच्छी जगह है, हमारी बच्चियों का में ट्रांसफॉर्म कर देता है, ये हमारे बच्चों में भी ट्रांसफॉर्म कर देता है। ये वाला कोर्स बहुत कैलिबर पे होगा, पूरे देश के लोग आपस में आते हैं, छठे हुए एक साथ पढ़ते हैं। हमारे जो बच्चे पढ़ते हैं उनके चचेरा भाई, ममेरा भाई जरूर आता है, क्योंकि वो जानता है एमपीएस में रह चुका है। और इसके अलावा चलिए, मैंने IITTM के बारे में बहुत कह दिया। मैं बड़ा धन्यवाद देता हूँ उपेंद्र जी का, राकेश जी का, और मैं इस मंदिर में मान श्री राम जी के दर्शन पाकर बहुत ही शांति महसूस करता हूँ, और मेरे को बड़ा अच्छा लगता है। बस इतना ही कहना। धन्यवाद। बड़ा ही सुंदर भावस्पर्शी जो है मार्गदर्शन उन्होंने किया है, इसका अवश्य जो है प्रचार प्रसार होना चाहिए। और जो बालक वास्तव में कभी कभी काउंसलिंग और इसमें जो कंफ्यूजन रहते हैं, तो इस प्रकार के कोर्सेज भी ग्वालियर में है, उनका पूरा हम लाभ उठाएं। इन्हीं शब्दों के साथ में ये जो कार्यक्रम है यही संपन्न हो रहा है, और इसके बाद एक 5 मिनट की आरती होगी, और जाते समय सभी लोगों से निवेदन है प्रसाद ग्रहण करके बाहर जो प्रसाद की व्यवस्था सभी लोग। कल जो है गोपालकार्याचं उद्या कीर्तन आहे 6 ते 7:30, आणि संस्थांच्या वतीनं आणि व्यक्तिगत रूपाने लेखनांना सत्कार करायचे, श्रद्धे कीर्तनांना सत्कार करून 1 महिनाभर जवळ आपण सत्र कोरोना काळात सुद्धा कसं काय झालं, अखंड रूपानं बाधित पडले, त्या परंपरेला पुन्हा वंदन करतो। त्या परंपरेची कृपा आहे, उद्याही आपण यावं, पोरांना आणावं, थोडे का होणार कथा कीर्तनाचे काय संस्कार आहे, संस्कारातनं
मोठमोठाली व्यक्तित्व आपल्या इथे घडली आपण विसरता कामा नये. लोकमान्य टिळकांसारखे सुद्धा एवढ्या घडामोडींमधून जर वेळ मिळाला तर रात्रीच्या समयाला ते कीर्तन ऐकायचे असं त्यांच्या चरित्रामध्ये उल्लेख आहे. तर मोठमोठाली चरित्र घडण्याचं कारण कीर्तन प्रत्येकाने यावं. हा कार्यक्रम इथेच संपन्न होत आहे. विद्यार्थ्यांना पुन्हा कळकळीची विनंती, त्यांनी आपले लिफाफे त्यांचे जे केअरटेकर्स होते आपण जे त्यांना सांगितलं त्या केअरटेकर्सला द्यावं. तो योग्य पैसा योग्य ठिकाणी जावा हीच त्याच्या मागची म्हणजे प्रामाणिक भूमिका आहे. त्यांनी ते त्याप्रमाणे निर्माण होतात. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.